आमचे कैलास वाणी साहेब, अनिल थराणी सर इथं बसलेले आहेत. 100 कोटीचा टप्पा पार केला. माझ्या मते आता 102.30 वर आहोत. त्यांना जो काही खर्च झाला तो काढून सर्व पैसे डोनेट करणार हा शब्द पहिल्या दिवशी दिला होता, तो आजही पाळलाय. 355 मराठवाड्यातील विद्यार्थी जे पुण्यात एमपीएससी यूपीएससी करण्यासाठी आहेत त्यांचं 3 महिन्याचं मेसचं भाडं आणि लायब्ररीची फी आम्ही ऑलरेडी दिली. त्यानंतर मराठवाडा, यवतमाळ, विदर्भ इकडची जी शेतकऱ्यांची मुली इथं शिकायला आहेत त्या 200 मुलींना मागच्या आठवड्यापासून राज देशमुख यांच्या माणुसकीची चळवळ आणि राजेश पांडे साहेब यांच्या मदतीनं 200 मुलींना दोन्ही टायमाचा डबा पुढच्या 3 वर्षासाठी आपण दिला. त्यांनी जेवणाची काळजी करायची नाही. मेडिकलचे म्हणजे ह्या 3 गोष्टी झाल्या म्हणजे सुरू झाल्या. मेडिकलचे 11 विद्यार्थी ज्यांची फी 4-4.5 लाखाच्या पुढे आहे आणि त्या 3 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची पोरं मेडिकलसाठी परदेशात चाललेली आहेत. त्यांचा सर्व खर्च हा आपण उचलतोय यावर्षी. फक्त आम्ही त्या मुलांना एक अट घातली की तुमच्या 11 जणांचा, कारण हा महागडा खर्च आहे, हा महागडा खर्च आहे तो आम्ही करतो. पण ज्या दिवशी तुम्ही मेडिकल पूर्ण कराल आणि प्रॅक्टिस सुरू होईल आणि तुम्ही पैसे कमवायला लागाल त्या दिवशी आमचे पैसे आम्हाला आणून द्यायचे, मग तुमच्याच हस्ते आम्ही ते पुढच्या पोराला देणार. असे ते पैसे घेत राहणार. त्या सर्व मुलांची नावं आणि सगळं आपल्याकडे आलेलं आहे, सुरू झालंय. मकरंद अनासपुरेंनी काही नावं पाठवली होती, त्यांची पण 1-1 लाख रुपये अशी फी आहे, ती त्यांच्या अकाउंटला परवा दिवशी पर्यंत जमा होईल. आणि नाशिकला परवा दिवशी 25 मुलींना त्यांचा सर्व शिक्षणाचा खर्च एका कार्यक्रमामध्ये देण्यात आला. माणुसकीची चळवळ राज देशमुख. विनायक हेगाना कुठे आहे? विनायक हेगाना, या माणसासाठी टाळ्या वाजवा. 1000 आत्महत्या वाचवल्या. हा रोज 30 ते 40 शेतकऱ्यांबरोबर बोलतो. 24 तास त्याची हेल्पलाईन चालू आहे. त्याला आपण मदतीला घेतलंय. निबे साहेब या, बसा. गणेश निबे साहेब ब्लॉक केलं नाही, त्यांना एडप्लस आहे पुन्हा म्हटलं की. तर गणेश निबे हे आपलं जे ब्रह्माचं क्षेपणास्त्र उडतं त्याचं लॉन्चिंग पॅड साहेब बनवलं. माझा जो पहिला देऊळ बंद सिनेमा आला, आम्हाला एक अडचण आली होती. आम्ही निबे साहेबांकडे गेलो. 1 तासामध्ये आमची अडचण दूर झाली होती. स्वामी भक्त गणेश निबे आमचे खूप जवळचे मित्र आहेत. आज झेड सिक्युरिटी घेऊन फिरतात, पण त्या गडबडीत पण ते माणूस सगळं सोडून आले. त्याबद्दल धन्यवाद निबे साहेब, धन्यवाद. तर हे सगळं आपण त्या मुलांना दिलं, सुरू झालेलं आहे. बाकी मी पुढच्या टप्प्यात ते कसं झालं, 100 कोटी यांचा वाटा प्लस लीड मीडियाच्या पब्लिसिटीचा वाटा. आणि आम्ही एक आयडिया केली, जी आयडिया माझे सगळे डिरेक्टर मित्र आले त्यांच्याबरोबर मी आता शेअर करेल. आणि आमची सर्व ती यंत्रणा इथून पुढे प्रत्येक मराठी सिनेमाला मी देणार. आपण त्या पद्धतीतून पुढे जायचं. तर मी आता वरती बोलवतो सांस्कृतिक मंत्री, गडकिल्ले संवर्धन मंत्री आणि आमच्या जवळचे एबीव्हीपीच्या काळातले मित्र माननीय आशिषजी शेलार साहेबांनी. मला भीती होती की माईक माझ्या वेळेला बंद वगैरे पडायची. आपण सगळेजण प्रवीण आणि त्याच्या टीमला आणि देऊळ बंद 2
याला शुभेच्छा आणि अभिनंदन करायला आलेलो आहे. सर्वात प्रथम तर मी प्रवीण, तुझं, निर्माते वाणीसाहेब, तुमच्या सगळ्या कलाकारांचं, तुमच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि हे वाक्यही जोडतो की महाराष्ट्र सरकारच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. दुर्दैवाने मला सिनेमा काही पाहायला मिळालेला नाही, मी पाहीन नंतर. पण मी विचार करत होतो की ज्या वेळेला या ठिकाणी आपण ट्रेलर पाहिला, बिहाइंड द सीन ज्याला म्हणतो, तर बिहाइंड द सीन सुद्धा सर्व गोष्टी उभ्या केलेल्या आहेत, त्या पाहिल्या. आणि सारखं प्रवीण सांगत होता 100 करोड पार केले, 100 करोड पार केले. खरंच आहे की कुठलंही चॅनेल किंवा प्रायोजिक अशी विविध आयुधं न वापरता हा सिनेमा स्वतःच्या एका मेहनतीवर 100 कोटीच्या वर गेलाय. आणि त्यामुळे हे यश मला वाटतं मराठी चित्रपट सृष्टीत सोनेरी अक्षरे लिहिलं जाईल अशा पद्धतीचं यश आहे. पण मनोरंजन ज्या वेळेला त्यावर उत्कृष्ट अभिनयाची वाढ होते त्यावेळेला तो सुंदर दिसतो. पण मनोरंजनात उत्कृष्ट अभिनयाबरोबर जर तंत्रज्ञान आणि त्याबरोबरच्या सर्व बॅकस्टेज गोष्टी अजून वाढतात त्यावेळेला तो खुमासदार होतो. पण मनोरंजनाबरोबर अभिनय, बॅकस्टेज, तंत्र याबरोबर सामाजिक भावना निर्माण झाली तर तो 100 कोटीचा होतो. आणि त्यात जर अजून ज्याला या ठिकाणी आशीर्वाद स्वामींचे आहे अशी आध्यात्मिक दैविक जोड ज्यावेळेला मिळते त्यावेळेला तो असीम, अमर्याद आणि अनंत होतो. देऊळबंद असाच अमर्याद, अनंत आणि असीम होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि बरेचसे माझे अन्य मित्र जे दिग्दर्शक, निर्माते इथे आहेत त्यांना हे ओपन चॅलेंज आहे चांगल्या अर्थाने की यांना सुद्धा असंच यश मिळो. आता मला एक चांगली गोष्ट प्रवीण म्हणाला की मी सांस्कृतिक कार्यमंत्री झाल्यानंतर यश मिळाले, माझा काही रोल नाही. पण तुम्ही इथे मला बोलवल्यानंतर एक धोका जरूर घेतलाय, तो म्हणजे मी या मंचावर तुमचं अभिनंदन केल्यानंतर ज्या वेळेला राज्य पुरस्कारांची यादी येईल त्यावेळेला कोणीतरी हा व्हिडिओ नक्की व्हायरल करेल. देऊळबंदला मिळणारच आहे की नाही मला माहित नाही, मिळेलही. पण तो मिळाला की हा व्हिडिओ व्हायरल मुरली अण्णा नक्की करतील आणि बघा. पण या सगळ्या गोष्टी होतच असतात. याच पद्धतीने मराठी आपल्या चित्रपट सृष्टीने काही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केल्या. मी सगळ्या गोष्टी ते मांडत नाही कारण आता विधानसभेचं सत्र संपलंय आणि मंत्र्यांनी उत्तर द्यायची वेळ निघून गेलेली आहे. त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांमध्ये सहभागी व्हायला आलोय. असंच यश मराठी सिनेमाला सातत्याने मिळो आणि आम्हाला जे काही करता येईल. प्रवीण तर आमचा जुना मित्रच आहे, आमच्या बरोबर विचारधारेच्या लढाईपासून आहे, यापुढे सुद्धा आमच्या बरोबर राहील. आणि अशा निर्मिती आणि दिग्दर्शन त्याच्याकडून सातत्याने हो. वहिनी तुम्हाला सुद्धा खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा. मोहनजी तुमचंही अभिनंदन, शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.